इन लास्ट लेक्चर वी हॅव टू सी द युजेस ऑफ काय घेतलं होतं, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर घेतलं होतं. वेअर वी हॅव टू यूज द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर कुठे कुठे यूज केली होती? बार. अजून एक सांगितलं होतं टीथ असेल, इयर असेल किंवा नोज असेल, बरोबर आहे काय. ते जे डॉक्टर्स आहेत ते सगळे कुठला यूज करतात त्या ठिकाणी मिरर, कॉन्केव्ह मिरर. फाय दे आर यूज द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर का यूज करतील? कारण ते स्मॉल. बोला, नेचर कसं मिळते आम्हाला त्या ठिकाणी, स्मॉलर. म्हणजे वेन वी हॅव टू प्लेस द काय सांगितलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट इन बिटवीन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी प्रिन्सिपल, फोकस आणि काय घेतलं होतं पोल. यांच्यामध्ये जर आम्ही काय ठेवलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज कशी मिळणार आहे मला त्याची, स्मॉलर दॅन स्मॉलर. ही केव्हा मिळणार आहे, वेन वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर फार फ्रॉम दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फेस. म्हणजे फेस पासून लांब लांब जर नेला तर साईज कशी होणार आहे, स्मॉलर अँड स्मॉलर घेणार, बरोबर आहे. एक चार्ट तुम्हाला दिला होता, लिहून आणायला सांगितलं होतं. त्याच्यामध्ये बघा पॉईंट काय आहे. वेन वी हॅव टू प्लेस द ऑब्जेक्ट इन बिटवीन काय सांगितलं होतं, प्रिन्सिपल, फोकस आणि काय सांगितलं त्या ठिकाणी पोल. पहिलंच आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. प्रिन्सिपल, फोकस आणि पोलमध्ये ठेवला तर आम्हाला इमेज काय मिळाली होती, तर मिररला आम्हाला बिहाइंड द मिरर काय मिळाली, इमेज मिळाली. इमेजचं नेचर कशी मिळाली होती, इरेक्टच मिळाली आणि कशी होती, व्हर्च्युअल होती आणि मॅग्निफाईड होती, बरोबर आहे. म्हणजे तिथं जो सांगितला बार्बर जो असेल, वेन वी हॅव टू प्लेस द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर क्लोज टू दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फेस, म्हणजे फेसच्या क्लोज ठेवला तर आम्हाला इमेजचं नेचर कसं दिसणार आहे, व्हर्टिकल शब्द सांगितलं होतं, आठवतंय काय बघा. एक व्हर्टिकल सांगितला आणि लार्जर इमेज आम्हाला त्या ठिकाणी मिळणार होती, बरोबर आहे. त्यानंतर जर आपण तो मिरर फेसपासून लांब डिस्टन्सवर नेला तर ती इमेज कशी मिळणार आहे, स्मॉलर अँड काय सांगितलं, स्मॉलर, बरोबर आहे. देन वी हॅव टू यूज द काय केलं होतं त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर. वेअर द कॉन्व्हेक्स मिरर इज युज्ड इन कार सांगितलं होतं. कारमध्ये होतं ना, गाडी असेल आपल्या, मोटरसायकल्स असतील किंवा कार्स असतील, त्याला जे स्ट्रीट लॅम्प त्या ठिकाणी जे मिरर्स यूज करणार आहे ते कुठले आहेत त्या ठिकाणी, कॉन्व्हेक्स मिरर्स. मग कॉन्व्हेक्स मिरर आहे म्हणजे स्मॉलर आणि आहे तशीच, म्हणजे इरेक्ट म्हणतो. म्हणजे नेचर ऑफ द इमेज कसं आहे, इरेक्ट आहे आणि कशी मिळणार आहे आम्हाला, स्मॉलर मिळणार. आणि मग कॉन्व्हेक्स मिरर पासून डिस्टन्स काय होत गेलं, लार्जर होत गेलं. तिथून लांब लांब आपण गेलो तर इमेज सुद्धा कशी मिळणार आहे, इरेक्टच मिळणार आहे, बट कसं मिळणार आहे, स्मॉलर इन नेचरमध्ये, बरोबर आहे. परत आपण अजून एक पॉईंट घेतला होता, इन कॉन्केव्ह मिरर घेतला. कॉन्केव्ह मिररमध्ये काय सांगितलं होतं, ऑल द इन्सिडंट लाईट आर पॅरलल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला इन्सिडंट लाईट काय झाल्या, पॅरलल झाल्या. तर त्या रिफ्लेक्टेड बॅक होत असताना त्या सगळ्या कन्वर्ज ॲट काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सिंगल पॉईंट. कुठला कन्वर्ज ॲट सिंगल पॉईंट होता त्याचा, प्रिन्सिपल, फोकस. म्हणजे सगळे जे इन्सिडंट रिफ्लेक्टेड रेज आहेत ते मीट ॲट काय सांगितलं होतं, सिंगल पॉईंट. आणि त्या पॉईंटला काय म्हटलं होतं, प्रिन्सिपल, फोकसला मिळत होतं. आणि मग डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल, फोकस आणि पोल यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आम्ही काय म्हटलं होतं, फोकल लेंथ, विच इज डिनोटेड बाय द लेटर काय म्हटलं होतं, स्मॉल. म्हणजे सगळे इन्सिडंट रे कॉन्व्हेक्स मिररमध्ये कसे होते, ते कन्वर्ज होते. म्हणून आपण कॉन्केव्ह मिरर इज ऑल्सो नोन ॲज काय म्हटलं होतं त्या ठिकाणी, कन्वर्जिंग मिरर असं पण म्हटलं. त्या मिररला नाव काय दिलं होतं, कन्वर्जिंग मिरर. आणि इन केस ऑफ द काय घेतलं होतं त्या ठिकाणी, कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररला काय होत होते, इन्सिडंट रे इन्सिडंट ऑन द कॉन्व्हेक्स मिरर आणि परत ते काय होत होते, रिफ्लेक्टेड फ्रॉम दॅट ऑफ द सरफेस. आणि ऑल द रिफ्लेक्टेड रेज आर डायव्हर्ज फ्रॉम काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इच अदर. म्हणजे सगळे रिफ्लेक्टेड रे काय होत होते, डायव्हर्ज होत होते. एकत्र येत होते का, कुठं नाही, एकत्र कुठं येत होते, बिहाइंड द मिरर. म्हणजे मिररच्या मागच्या बाजूला ते सगळे काय होते, ते प्रिन्सिपल, फोकसमध्ये एकत्र येत होते. आणि सगळ्या रेजचं नेचर कसं होत होतं, डायव्हर्ज फ्रॉम इच अदर. आणि म्हणून तिथं आम्ही एक नेचर सांगितलं होतं की कॉन्व्हेक्स मिरर इज ऑल्सो नोन ॲज कसला मिरर म्हणतो, तो डायव्हर्जिंग मिरर असं म्हणतो. आणि म्हणून लॅम्पचं उदाहरण दिलं होतं, स्ट्रीट लॅम्पला. स्ट्रीट लॅम्प म्हणजे लाईट कशी असते, पसरलेली असते. पसरते म्हणजे काय झाले, सगळे जे रिफ्लेक्टेड रे काय झाले, डायव्हर्ज फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी इच अदर. म्हणजे आम्हाला इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर काय मिळणार आहे, कन्वर्जिंग मिळणार आहे. आणि इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर वी हॅव टू गेट द काय मिळणार आहे, डायव्हर्जिंग. तर दिलेले आहेत युजेस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर आणि काय दिले, युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर. जो पॉईंट आपण कॅन्सल केला म्हणून सांगितला.
तरी सुद्धा युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर काय घेतलं, पहिला जो यूज आहे बार्बर शॉप आणि डेंटल हॉस्पिटल सांगितलं. तिथं मगाशी जे सांगितलं, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन कोणाचं आहे त्या ठिकाणी पोल, आणि काय सांगितलं आहे फोकस जर असेल तर नेचर कसं मिळणार आहे, डिरेक्ट मिळणार आहे, व्हर्च्युअल मिळणार आणि मॅग्निफाय. बरोबर आहे. सेकंड जर घेतलेला आहे तो कुठला घेतला आहे, टॉर्च, आणि काय घेतलं आहे हेडलॅम्प्स ऑफ द व्हेकल. तिथं सोर्स ऑफ लाईट इज केप्ट ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी फोकस ऑफ द मिरर, आणि द पॅरलल बीम ऑफ लाईट इज काय सांगितलं त्या ठिकाणी ऑप्टेन. म्हणून तिथं आम्हाला पॅरलल बीम ऑफ लाईट काय झाली, ऑप्टेन मिळाली. तिसरा जो सांगितलेला आहे यूज तो कुठला सांगितला आहे, फ्लड लाईटचा सांगितला. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द सोर्स ऑफ लाईट इज जस्ट किंवा लिटल बिहाइंड सेंटर ऑफ कर्वेचर. लिटल सेंटर ऑफ कर्वेचरच्या लिटल बिहाइंड त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मग इमेज कुठं मिळणार आहे, इमेज वी वर टू ऑब्टेन्ड बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर आणि काय येणार आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपल फोकस यांच्यामध्ये आम्हाला मिळणार. बरं, सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी लाईट सांगितल्या. दिस गिव्ज अ ब्राईट बीम ऑफ लाईट सांगितली. डिमिनेशन म्हणजे छोटी म्हणतो आपण, म्हणजे इथं सगळे रेस काय झाले बीमच्या फॉर्ममध्ये आम्हाला ती मिळणार आहे. म्हणून इन केस ऑफ अ फ्लड लाईट वी हॅव टू यूज द काय करणार आहे त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर्स त्या ठिकाणी यूज करणार आहे. त्यानंतर पुढं सांगितलं आहे फेरियस इक्विपमेंट लाईक काय सांगितलं आहे त्या ठिकाणी सोलर एनर्जी. सोलर एनर्जी तिथं असेल तिथं आम्ही काय करणार आहे कॉन्केव्ह मिरर यूज करणार आहे. का तर सनरेज आहेत रिफ्लेक्टेड बाय अ कॉन्केव्ह मिरर जे आहेत ते सगळे काय होणार आहेत त्या ठिकाणी कन्वर्जन किंवा कम टुगेदर इन अ सिंगल पॉईंटमध्ये, आणि सगळं सिंगल पॉईंटमध्ये आले तर तिथं हीट काय होणार आहे लार्ज अमाऊंटमध्ये प्रोड्यूस होणार आहे. म्हणून इन केस ऑफ अ सोलर एनर्जी असेल हिअर वी हॅव टू ऑल्सो यूज काय करणार आहे त्या ठिकाणी कॉन्केव्ह मिरर्स यूज करणार आहे. आता आपण आलो कॉन्व्हेक्स मिररकडे. कॉन्व्हेक्स मिररचं यूज कुठं सांगितलं तर मग सांगितलं होतं साईड्स ऑफ कार असेल त्यानंतर मोटरसायकल्स असतील तिथं आम्ही काय करणार आहे कॉन्व्हेक्स मिरर यूज करणार आहे. आणि ऑल्सो वन यूज हिअर वी हॅव टू सीन हिअर की कॉन्व्हेक्स मिरर्स आर फिटेड इन काय सांगितलं त्या ठिकाणी शॉप्समध्ये सुद्धा काय केले जातात कॉन्व्हेक्स मिरर त्या ठिकाणी फिट केले जातात. देन वी हॅव टू सीन द नेक्स्ट पॉईंट दॅट इज द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आपण बघितलं होतं की वेन वी हॅव टू ड्रॉ द रे डायग्राम फॉर द कॉन्व्हेक्स मिरर और काय घेतलं होतं कॉन्केव्ह मिरर. इन दिस टू रे डायग्राम वी हॅव टू प्लेस द ऑब्जेक्ट टू द काय केलं होतं त्या ठिकाणी लेफ्ट साईडला. नेहमी आपण आकृती काढताना काय केलं होता हा कॉन्केव्ह मिरर आहे त्याच्या कुठल्या बाजूला केलं होतं आपण ऑब्जेक्ट प्लेस केला होता लेफ्ट साईड. आणि म्हणून पहिला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शननुसार जो रूल आहे त्या रूलमध्ये काय सांगितलं आहे दिस इज ऑब्जेक्ट, दिस इज काय घेतलं आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. दिस ऑब्जेक्ट वी हॅव टू प्लेस काय केलं त्या ठिकाणी लेफ्ट साईड ऑफ द काय केला त्या ठिकाणी मिरर. म्हणजे नेहमी ऑब्जेक्ट आम्ही काय करणार आहे प्लेस कुठं करणार आहे लेफ्ट साईड ऑफ द मिरर. आता आपण सांगितलं दिस इज अ इन्सिडंट लाईट, बरोबर आहे. म्हणजे दिस इन्सिडंट लाईट विच इज पॅरलल टू दॅट ऑफ द कुणाला आहे प्रिन्सिपल ॲक्सिस, बरोबर आहे. मग प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतील तर दिस पार्ट इज नोन ॲज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी पोल. दिस इज अ पोल म्हणतो, बरोबर आहे. आणि मग ऑल डिस्टन्सेस जे आहेत आपण काय करणार आहे ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम दॅट ऑफ द कुणापासून करायचे आहेत पोलपासून करायचे कळत आहे. म्हणजे सगळे ट्रे जे आहेत ते इन्सिडंट ट्रे कसे असणार आहेत पॅरलल असणार आहेत कुणाला प्रिन्सिपल ॲक्सिसला. आणि म्हणून पॅरलल असतील तर सगळे डिस्टन्सेस कुठून मेजर करणार आहे पोल ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी मिरर. मग पहिलंच वाक्य तिथं दिले बघा द ऑब्जेक्ट इज ऑलवेज केप्ट ऑन द लेफ्ट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मिरर. म्हणजे कुठं प्लेस करायचं आहे लेफ्ट ऑफ द मिररला. ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू द काय सांगितलं आहे प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द पोल ऑफ द मिरर. इज हिअर वी हॅव टू प्लेस काय केलं आहे ऑब्जेक्ट वी हॅव टू मेजर द काय येणार आहे डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट आणि काय करणार आहे त्या ठिकाणी पोल ऑफ द मिरर. यांच्यामधलं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर दिस डिस्टन्स इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं जातं यू. म्हणजे आमचं हे जे डिस्टन्स आहे यू आपण म्हटलं त्या डिस्टन्सला काय म्हणणार आहे आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स कुठल्या अक्षरानं दाखवलं जातं यू या अक्षरानं दाखवलं जातं. हे डिस्टन्स कुठून मोजलं आपण पोल ऑफ द मिरर आणि कुठं आहे ऑब्जेक्ट. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पोल आणि काय येणार आहे त्या ठिकाणी किंवा डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट आणि पोल दिस डिस्टन्स इज नोन एज काय म्हणणार आहे आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स असं कळतंय. आता हा ऑब्जेक्ट आपण घेतला तर इथं काय दिसतंय हा कॉन्व्हेक्स मिरर आपण घेतलेला आहे सॉरी कॉन्केव्ह मिरर घेतलेला आहे आणि कॉन्केव्ह मिररच्या लेफ्टला काय प्लेस केलं आहे आपण त्या ठिकाणी ऑब्जेक्ट प्लेस केलं, बरोबर आहे. म्हणजे लेफ्टचं अंतर असेल तर हा आपल्या
आपल्याला दिसत असेल तर हा ग्राफचं नेचर दिसतंय. इकडे एक्स ॲक्सिस दिसतो, इकडं वाय ॲक्सिस दिसतोय. लेफ्टचा असेल तर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणणार आहे आणि आपण डाऊनवर्डमध्ये असेल तो काय घेणार आहे, निगेटिव्ह असेल तर काय घेतो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह घेतो. बरोबर आहे. मग आता आपण काय सांगणार आहे, इफ वी हॅव टू प्लेस द ऑब्जेक्ट टू द लेफ्ट साईड, देअरफॉर डिस्टन्स काय असणार आहे लेफ्टचं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? लेफ्टचं काय असतंय, निगेटिव्ह. म्हणजे इकडे लेफ्टचं डिस्टन्स काय येणार आहे त्या ठिकाणी, निगेटिव्ह येणार. बरोबर आहे. आणि ऑल डिस्टन्सेस ऑन द काय येणार आहे, राईट साईड जे येणार आहे. बरोबर आहे. राईट साईडची जी आहे ती राईट साईडची डिस्टन्सेस काय येणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येणार. कळतंय. आणि म्हणून ऑल डिस्टन्सेस मेजर्ड टुवर्ड्स द काय सांगितलं त्या ठिकाणी, राईट ऑफ द पोल. म्हणजे टुवर्ड्स राईट ऑफ द पोल जे आहे ते काय कन्सिडर करायचे आहेत, आर टेकन टू बी काय करणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईड. कळतंय. म्हणजे ऑल डिस्टन्सेस जे आहेत पोलच्या काय सांगितलंय राईटला असतील ते सगळे टेकन एज काय करणार आहे पॉझिटिव्ह. फाइंड द सांगितलेलं आहे त्या ठिकाणी दोज डिस्टन्सेस मेजर्ड टुवर्ड्स द लेफ्ट. म्हणजे डिस्टन्सेस टुवर्ड्स द काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी लेफ्ट, आर टेकन टू बी काय घ्यायचे आहेत त्या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणजे इकडचे असतील तर राईटचे असतील तर पॉझिटिव्ह आणि लेफ्टचे असतील तर काय घेणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह. इथंपर्यंत काय आलं. आता हा ऑब्जेक्ट आपण प्लेस केलेला आहे. आता ऑब्जेक्ट तुझी ही जर घेतली तर दिस इज अ नथिंग बट काय झाली त्या ठिकाणी हाईट झाली. बरोबर आहे. आता दिस इज व्हर्टिकली अपवर्ड और व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, व्हर्टिकली अपवर्डमध्ये का व्हर्टिकली डाऊनवर्डमध्ये, व्हर्टिकली अपवर्डमध्ये. आणि मग द डिस्टन्स आहे विच आर मेजर्ड व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे आम्ही हे अंतर मोजणार आहे ते व्हर्टिकली कुठल्या डायरेक्शनमध्ये येतं, अपवर्डमध्ये. हा काय आहे, अपवर्ड आहे. अपवर्ड डायरेक्शनमध्ये असेल तर इट इज ट्रीटेड ॲज काय घेणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आणि जर आम्हाला इमेज मिळाली, समजा आम्हाला इकडे इमेज मिळाली, दिस इज काय म्हणूया आपण त्या ठिकाणी इमेज मिळाली. कारण कॉन्व्हेक्स मिरर त्या काय मिळतात त्या ठिकाणी इन्व्हर्टेड असतात. म्हणजे इन्व्हर्टेड ही आम्हाला काय मिळाली, इमेज मिळाली. ही इमेज इन्व्हर्टेड असेल तर याची डायरेक्शन काय आहे, व्हर्टिकली अपवर्ड आहे का व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. आणि मग ही व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर इट इज ट्रीटेड ॲज काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह घ्यायचं. कळतंय. मग वाक्य पुढचं आहे बघा, डिस्टन्स मेजर्ड व्हर्टिकली काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याला डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द काय करायचं आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस इन द काय सांगितलं त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन आर ट्रीटेड ॲज काय कन्सिडर करणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. आणि डिस्टन्स मेजर्ड व्हर्टिकली काय सांगितलं डाऊनवर्ड फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस आर ट्रीटेड ॲज काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिसपासून जर आपण व्हर्टिकली अपवर्ड डिस्टन्स घेतलं तर ते ट्रीटेड ॲज अ पॉझिटिव्ह. प्रिन्सिपल ॲक्सिसपासून व्हर्टिकली डाऊनवर्डमध्ये घेतलं तर दिस डिस्टन्स इज ट्रीटेड ॲज काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह. कळतंय. नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहे, फोकल लेंथ ऑफ अ कॉन्केव्ह मिरर इज काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह. फोकल लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. आणि फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर इज काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सांगितलं. परवा आपण जे डायग्राम ड्रॉ करायचा होता, दिस इज काय होता, प्रिन्सिपल फोकस होता. आणि हा काय घेतो आपण पोल घेतो. मग आपण इथं काय सांगितलं होतं, दिस इज अ इन्सिडंट लाईट किंवा इन्सिडंट रे घेतलं. बरोबर आहे. इन्सिडंट ऑन द कशावर झालं, कॉन्केव्ह मिररवर झालं. आता परत काय होतो, रिफ्लेक्टेड कशात होणार, प्रिन्सिपल फोकस, प्रिन्सिपल फोकस. बरोबर आहे. अनदर वे आपण घेऊया. बोला कशात रिफ्लेक्ट होणार, प्रिन्सिपल फोकस इन द प्रिन्सिपल फोकस. बरोबर आहे. इथं आपण घेतला इन्सिडंट रे. इन्सिडंट ऑन द कशावर, कॉन्केव्ह मिरर. बरोबर. कॉन्केव्ह मिरर इन्सिडंट झाला तर रिफ्लेक्टेड बॅक मिरर होत असताना काय झालं, प्रिन्सिपल फोकस. मग आम्ही काय सांगितलं होतं, डिस्टन्स बिटवीन हा कोण आहे यांचा पोल आणि हा कोण आहे प्रिन्सिपल फोकस, यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपण काय म्हटलं होतं, त्या डिस्टन्सला फोकल लेंथ म्हटलं होतं. आणि मग ही फोकल लेंथ जी आहे ती कुठल्या साईडला मिळाली, सगळे बीम्स आम्हाला एकत्र मिळाले, लेफ्टला आहे का राईटला, लेफ्टला. कुठं आहे, लेफ्टला. बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही काय सांगितलं, फोकल लेंथ ऑफ अ कॉन्केव्ह मिरर इज काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह. कारण
कारण हे डिस्टन्स कुठं आलं मग सांगितलं की ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द काय येणार आहे त्या ठिकाणी पोल येणार आहे ऑन द काय सांगितलं रिफ्लेक्टेड रेज मीट ॲट काय सांगितलं सिंगल पॉईंट कुठं मिळाले प्रिन्सिपल फोकसमध्ये मिळालं आणि डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं त्या ठिकाणी पोल आणि या ठिकाणी असलेला प्रिन्सिपल फोकस यांच्यामधल्या डिस्टन्सला काय म्हटलं फोकल लेंथ आणि हे डिस्टन्स कसं आहे लेफ्ट आहे का राईटला आहे लेफ्टला आहे आणि म्हणून कॉन्केव्ह मिरर असेल तर त्याची फोकल लेंथ काय मिळणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह बरोबर आहे आणि तेच आपण कोणाच्या बाबतीत बघितलं होतं हा प्रिन्सिपल फोकस हा सेंटर ऑफ कर्वेचर दिस इज अ पोल बरोबर आहे आता इकडच्या बाजूला आपण ठेवलं ना प्लेस म्हणजे इथून काय झालं दिस इज इन्सिडेंट लाईट झालं बरोबर काय पुढं काय होणार बोला रिफ्लेक्टेड रे कशातनं पास होणार प्रिन्सिपल फोकस प्रिन्सिपल फोकस बरोबर आहे दुसरा इन्सिडेंट रे बोला प्रिन्सिपल फोकस पासिंग थ्रू द प्रिन्सिपल फोकस पासिंग थ्रू द प्रिन्सिपल फोकस इथं तिसरा एक कन्सिडर करूया आपण हां दिस इज इन्सिडेंट लाईट बोला रिफ्लेक्टेड रे कुठून पास झाला प्रिन्सिपल फोकस प्रिन्सिपल फोकस आता काय सांगितले सगळे रेज कुठं मिळ झाले प्रिन्सिपल फोकसला बरोबर आहे मग आम्ही काय सांगितलं डिस्टन्स बिटवीन कोणाच्यातलं प्रिन्सिपल फोकस आणि कोण आहे पोल यांच्यातलं डिस्टन्स केलं त्याला काय म्हटलं फोकल लेंथ आता हे डिस्टन्स लेफ्टला आहे का राईटला डिस्टन्स कुठं आहे राईटला आणि मग हे कोणाची फोकल लेंथ आहे कॉन्व्हेक्स मिररचे आणि म्हणून आपण काय सांगितलं फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर इज काय सांगितलं पॉझिटिव्ह आणि फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर इज काय सांगितलं डिस्टन्स डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ठीक आहे चला लांब डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतो तरी चालेल काय म्हणायचं त्याला डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट डिस्टन्स हा कोण आहे म्हणायला जरा सोपं पडतं यू बी द काय सांगितलं ऑब्जेक्ट डिस्टन्स पी बी द इमेज डिस्टन्स एफ बी द एफ बी द फोकल लेंथ बरोबर आहे मग मिरर फॉर्म्युला काय म्हणत आहे यू बी द ऑब्जेक्ट डिस्टन्स फी बी द इमेज डिस्टन्स आणि एफ बी द फोकल लेंथ बरोबर आहे म्हणजे अकॉर्डिंग टू द साइन कन्व्हेन्शन आपण साइन कन्व्हेन्शन आता बघितलं अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन द डिस्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय सांगितलं डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द काय सांगणार आहे त्या ठिकाणी पोल म्हणजे ऑब्जेक्टचं पोलपासूनचं असणारं डिस्टन्स त्याला काय म्हणणार आहे यू म्हणणार आहे बरोबर आहे फी म्हणजे काय घेणार आहे इमेज डिस्टन्स म्हणजे काय म्हणणार घेणार आहे इमेज फ्रॉम द पोल म्हणजे डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द पोल घेतलं तर त्याला काय म्हणणार आहे आपण फी असं म्हणणार बरोबर आहे आणि फोकल लेंथ म्हणजे काय येणार आहे त्या ठिकाणी पोल यांच्यामधलं डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं आपण फोकल लेंथ असतं म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल फोकस अँड पोल विच इज नोन ॲज अ फोकल लेंथ आणि मग आम्हाला रिलेशन बघायचं आहे द रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स आणि काय घेतलं त्या ठिकाणी फोकल लेंथ जे रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स अँड फोकल लेंथ इज नोन ॲज काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी मिरर फॉर्म्युला पुस्तकात वाक्य द रिलेशन बिटवीन द ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी फोकल लेंथ इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आहे त्या ठिकाणी मिरर फॉर्म्युला आणि दिस मिरर फॉर्म्युला काय आहे 1/p प्लस 1/u इज इक्वल टू 1/, काय घेतलं आहे त्या ठिकाणी f 1/p प्लस 1/u इज इक्वल टू 1/, काय घेतलं आहे f तर फी विथ फी म्हणजे कोण इमेज डिस्टन्स यू विथ ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि एफ विथ लेंथ आणि म्हटलं दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी ऑल स्पेरिकल मिरर्स फॉर ऑल पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट अंडर ऑल काय सांगितलं त्या ठिकाणी सर्कमस्टन्सेस चालतंय नेक्स्ट पॉईंट घ्यायचा आहे मॅग्निफिकेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर्स मॅग्निफिकेशन due to spherical mirrors due to काय घेतलं स्पेरिकल मिरर्स सेंट्रल
सेंटर ऑफ Curvature. एफ बी द प्रिन्सिपल Focus. Pole. पी बी द काय घेतला पोल, बी सी चं काय घेतला कॉन्केव्ह मिरर घेतला. बरोबर आहे. आपण एक डायग्राम काढली होती, आठवते का बघा. वी हॅव टू प्लेस द ऑब्जेक्ट बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर आणि प्रिन्सिपल फोकस यांच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट प्लेस करू. दिस इज ऑब्जेक्ट काय घेऊया आपण ए, बी द काय घेतला ऑब्जेक्ट. Object. बरोबर आहे. आता ही काय झाली त्याची हाईट झाली आणि हाईट डिनोटेड बाय द लेटर आपण काय घेऊया h1. हाईट काय घेतली h1. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द पोल कशाने दाखवणार आपण सांगितलं ऑब्जेक्ट आणि पोल मधलं जे अंतर आहे ते कुठल्या अक्षराने दाखवणार यू. बरोबर आहे. जे ए बी बी द काय केलं ऑब्जेक्ट डिस्टन्स कशाने दाखवायचं यू पासून दाखवायचं. बरोबर आहे. त्याची जी उंची आहे ती उंची कशाने दाखवली h. बरोबर काय. हां इन्सिडेंट ऑन कशावर Concave mirror. कॉन्केव्ह मिरर. परत तो काय होणार रिफ्लेक्टेड बॅक होणार ना. हां कशात ना Principal focus. कॉन्केव्ह झाले तर प्रिन्सिपल फोकस म्हणून झाला. दुसरा आपण इन्सिडेंट रे घ्यायचा आहे. तो काय झाला Pass through the principal focus. इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द काय घेतला प्रिन्सिपल फोकस. आता रिफ्लेक्टेड रे A which is parallel to the Principal axis. then reflected ray passing through the Principal focus. सेकंड जो नियम होता लॉ आपला तो काय होता सेकंड नियम incident ray passing through the principal focus then reflected ray parallel to the principal axis. हा this reflected ray जो आहे तो काय सांगणार मी Parallel to the principal axis. parallel to the principal axis. These two reflected ray. This is a one reflected ray. This is a another reflected ray. These two reflected ray meet at a single point. इथं कुठं तर मिळाले का? At this point we have to get काय मिळाली इमेज मिळाली. नेचर इमेजचं कसं आहे तशीच आहे. इमेज काय मिळाली इन्व्हर्टेड मिळाली. इमेज इन्व्हर्टेड मिळाली ना. ही इरेक्ट होती, ही काय मिळाली इन्व्हर्टेड. ऑब्जेक्ट पेक्षा लहान मोठी ऑब्जेक्ट पेक्षा लार्ज मिळाली. बरोबर आहे. इन्व्हर्टेड मिळाली त्यानंतर लार्ज मिळाली. रिअल का व्हर्च्युअल केला तिकडंच आहे ना. म्हणजे आम्हाला ती इमेज घेता येते. म्हणजे नेचर काय झालं रिअल पण आहे. बरोबर आहे. ऑब्जेक्ट पेक्षा मोठी पण आहे. बरोबर आहे. म्हणजे लार्ज मिळालं इन्व्हर्टेड मिळालं आणि कशी मिळाली रिअल. बरोबर. ए डॅश बी डॅश ही काय झाली त्याची हाईट झाली. ही काय झाली हाईट झाली. आम्ही कुठं आलो मॅग्निफिकेशनला. हा पार्ट सगळा आपला झालेला आहे आणि एकदा आपण घेतला. आता आपण कुठं जाणार आहे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन विच इज डिनोटेड बाय द लेटर कशाने दाखवलं जातं यमनं दाखवलं. मॅग्निफिकेशन कशाने दाखवायचं यमनं. आणि मग मॅग्निफिकेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे इट इज द रेशो काय सांगितलं आहे मॅग्निफिकेशन इट इज द रेशो ऑफ हाईट ऑफ इमेज. काय सांगितलंय हाईट ऑफ इमेज टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. परत एकदा बघा काय सांगितलं लिहून घेऊ नका. मॅग्निफिकेशन इट इज द रेशो ऑफ हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. हाईट ऑफ द इमेज म्हणजे दिस इज द इमेज आहे आमची. बरोबर आहे. A1 A डॅश B डॅश दिस इज द इमेज आहे. ए बी काय आहे दिस इज द ऑब्जेक्ट. आता हाईट ऑफ द इमेज किती आहे h2 म्हणजे हाईट ऑफ द इमेज कशाने दाखवलं आहे मी h2 आणि हाईट ऑफ द ऑब्जेक्ट h1. म्हणजे आम्ही काय सांगितलं वी हॅव टू गेट फर्स्ट फॉर्म्युला दॅट इज m इज इक्वल टू h2 अपॉन काय सांगितलं h1. दॅट इज इट इज द रेशो ऑफ द काय सांगितलं हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द काय सांगितलं ऑब्जेक्ट. Another formula also here we have to take magnification which is equal to minus v upon काय दिलेलं आहे त्या ठिकाणी u where v we measure distance. बरोबर आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ इमेज म्हणा किंवा इमेज डिस्टन्स म्हणा काय म्हणणार इमेज डिस्टन्स आणि u म्हणजे Object ऑब्जेक्ट. बरोबर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स कशाने दाखवतो u आणि हा काय दाखवला v. तू म्हणणार मला कळालं नाही. इथं बघा हा आपला ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचं पोलपासूनचं अंतर जे आहे ते आम्ही कशात दाखवलं आहे यू. आता h1 म्हणजे काय आहे हाईट ऑफ द कुणाचे
ऑब्जेक्ट. H2 म्हणजे हाईट ऑफ कोणाचे इमेज. बरोबर आहे. मग हे इमेज डिस्टन्स ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी इमेज टू द काय घेणार आहे त्या ठिकाणी पोल. इमेजचं पोल पासूनचं जे डिस्टन्स आहे ते कशाला दाखवणार आहे फीन. त्याला इमेज डिस्टन्स म्हणतो. यूला ऑब्जेक्ट डिस्टन्स मिळतो आणि म्हणून आम्हाला नवीन फॉर्म्युला काय मिळाला हेन्स m इज इक्वल टू मायनस फी अपॉन काय मिळाला त्या ठिकाणी यू. फी म्हणजे कसलं डिस्टन्स इमेज डिस्टन्स आणि यू विथ द ऑब्जेक्ट डिस्टन्स. आता इथं साईन काय आला त्या ठिकाणी निगेटिव्ह आला. निगेटिव्ह का आला असेल बिकॉज ऑब्जेक्ट शुड बी प्लेस टू द कुठे केले त्या ठिकाणी लेफ्टला. ऑब्जेक्ट नेहमी प्लेस कुठं करतो मी लेफ्टला आणि लेफ्टला प्लेस केला असेल तर लेफ्टचं डिस्टन्स मग अशी सांगितलं होतं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शननुसार पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कसं असतं त्या ठिकाणी निगेटिव्ह. बरोबर आहे. अजून एक सांगू शकतोय दिस हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इन द व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. बरोबर आहे. देअरफॉर इट इज ट्रीटेड ॲज काय घेतलं आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. हा व्हर्टिकली अपवर्ड आहे म्हणून ते डिस्टन्स काय घेतलं पॉझिटिव्ह घेतलं. इमेज कशी मिळाल्या व्हर्टिकली डाऊनवर्ड मिळाल्या म्हणजे इन्व्हर्टेड मिळाल्या आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर ते डिस्टन्स आम्ही कन्सिडर काय करतो तिथं निगेटिव्ह. बरोबर आहे. व्हर्टिकली अपवर्ड असेल तर काय करतो पॉझिटिव्ह आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर इट इज ट्रीटेड ॲज काय करतो त्या ठिकाणी निगेटिव्ह. कळत आहे. आणि मग ॲज द ऑब्जेक्ट इज ऑलवेज काय सांगितलं त्या ठिकाणी केप्ट अबाव द काय सांगितलं त्या ठिकाणी प्रिन्सिपल ॲक्सिस. इट्स हाईट इज ऑलवेज टेकन टू बी काय घेणार पॉझिटिव्ह बिकॉज इट इज काय सांगितलं त्या ठिकाणी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. देअरफॉर हाईट ऑफ द ऑब्जेक्ट शुड बी टेकन ॲज काय घेणार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजे H1 नेहमी काय असणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. कळत आहे. देन काय सांगितलं फॉर व्हर्च्युअल इमेजेस. आता इमेजेस कसे आहेत त्या ठिकाणी व्हर्च्युअल आहेत. द हाईट इज पॉझिटिव्ह फाईल फॉर रिअल इमेजेस इट इज काय म्हटलं त्या ठिकाणी निगेटिव्ह. आता मगाशी आपण घेतलं होतं की जर आम्ही ऑब्जेक्ट काय केला प्लेस इथं आमचा असणारा प्रिन्सिपल फोकस आणि हा काय घेतला पोल यांच्यामध्ये जर ऑब्जेक्ट प्लेस केला म्हणजे इथं आम्ही ऑब्जेक्ट प्लेस केला असेल तर त्याची इमेज कुठं मिळते बिहाइंड द मिरर मिळते. बरोबर आहे. बिहाइंड द मिरर मिळाली म्हणजे नेचर काय झालं आरशाच्या बॅक साईडला मिळाली म्हणजे व्हर्च्युअल मिळाली. बरोबर आहे. व्हर्च्युअल असेल तर ते डिस्टन्स काय घेणार आहे मी ट्रीटेड ॲज पॉझिटिव्ह आहे तशीच मिळते इरेक्टच मिळणार. जसं ऑब्जेक्ट आहे तशीच इमेज मिळणार. जी इमेज काय झालं इरेक्ट झालं म्हणजे हाईट ही H1 पण काय असणार आहे पॉझिटिव्ह आणि H2 ऑल्सो काय असणार आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह. हे कुणाच्या बाबतीत फॉर व्हर्च्युअल इमेजेस आहे. कळत आहे. आता ही इमेज कसली मिळाली रिअल इमेज मिळाली. हा रिअल इमेज असेल तर काय झालं ही व्हर्टिकली काय झालं डाऊनवर्ड मिळाली कारण आम्हाला नेचर काय मिळालं आहे इन्व्हर्टेड नेचर मिळालं. मग व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल तर ट्रीटेड ॲज काय घेणार आहे निगेटिव्ह घेणार आहे. म्हणून वाक्य काय सांगितलं फॉर व्हर्च्युअल इमेजेस द हाईट इज काय सांगितलं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह फाईल फॉर रिअल इमेजेस इट इज काय सांगितलं त्या ठिकाणी निगेटिव्ह. कालं इट इज निगेटिव्ह कालं बिकॉज इमेजेस काय त्या ठिकाणी नेचर ऑफ द इमेज इज अ इन्व्हर्टेड दॅट इज इट इज इन अ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. देअरफॉर दिस डिस्टन्स वी हॅव टू टेकन ॲज काय करणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह. म्हणून रिअल इमेजेससाठी ते नेचर काय घेतलं आम्ही निगेटिव्ह आणि व्हर्च्युअल इमेजसाठी हाईट काय घेतली त्या ठिकाणी पॉझिटिव्ह कन्सिडर. कालं. आणि पुन्हा एक वाक्य मगाशी जे सगळ्यात शेवटी सांगितलं होतं ते ॲज द ऑब्जेक्ट इज केप्ट ऑन द लेफ्ट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी मिरर. नेहमी ऑब्जेक्ट कुठं प्लेस करणार आहे लेफ्ट ऑफ द मिररच्या म्हणजे मिररच्या लेफ्टला केलेलं आहे आणि मिररच्या लेफ्टला केलं तर इट्स डिस्टन्स म्हणजे कुठलं ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज काय असणार आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह असतं. त्यात आणि म्हणून आम्हाला इथं डिस्टन्स मिळताना एक फॉर्म्युला काय मिळाला m इज इक्वल टू H2 अपॉन H1 आणि एक फॉर्म्युला काय मिळाला m इज इक्वल टू मायनस p अपॉन काय मिळाला u वेअर p विथ द इमेज डिस्टन्स u विथ द ऑब्जेक्ट डिस्टन्स H2 विथ द हाईट ऑफ द इमेज आणि H1 विथ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट.